मोहन सुरवसे पाटील करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नुकताच दिलेला काँग्रेस पक्षाचा राजीनामा. पुण्यात काँग्रेस पक्षात असताना केलेली लक्षवेधी आंदोलनं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारात आगमन. एकनाथ शिंदेंनी भंडारा शहरातील जल पर्यटन प्रकल्पाला दिली भेट. यावेळी उदय सामंत, आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर होते उपस्थित. ठाण्याच्या येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा. प्रशासनाच्या वरदहस्ताने उशिरापर्यंत हॉटेल धाबे सुरू. मुंबई हायकोर्टाकडून कारवाईचे आदेश. वाशिम जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस. पुरामुळे कुकसा फाटा ते मांगुळ झनक मार्गाला फटका. मार्गावरील पूल आणि रस्ता गेला वाहून. आंबोलीच्या दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरच्या तरुणाचा सिंधुदुर्गामध्ये मृत्यू. कावळे साद येथील दरीत मृतदेह सापडला. बुलढाणा तालुक्यातील हतेडीत धक्कादायक प्रकार. एका व्यक्तीने 2 मुलांसह भावाला केली मारहाण. भावाच्या पत्नीला देखील बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. राजधानी दिल्ली हत्याकांडाने हादरली. आझादपूरच्या गीता कॉलनीत तरुणाची हत्या. स्कूटरच्या वादातून 17 वर्षीय मुलाची चाकूने भोगसून हत्या. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह 3घांना केली अटक. वसंत मोरेंविरोधात भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा. कात्रज कोंढवा रस्त्यावरील बस स्थानकावर काढलेला मोर्चा. मोर्चा काढल्याप्रकरणी मोरेंसह 37 जणांविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.